नमस्कार, ऋषी हराळ व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। माझा पहिला व्लॉग आहे आणि मी आता बँकॉकला चाललेलो आहे। माझी ट्रिप आहे 8 दिवसाची। तर मला सोडायला एअरपोर्टवर सोडायला सौरभ सर आलेले आहेत। तर एअरपोर्टला जायच्या आधी आमचे बंधू आहेत, ते म्हणले की थोडीशी शॉपिंग करून देतो। तर त्यांच्या वैयक्तिक खर्चाने आम्ही थोडीशी शॉपिंग करायला आलो आहे। तर पाहूयात काय घेऊन देतात। 499 हो, यांनी आताच खरेदी करून दिलेली। काय घेतलंय दाखवा। ब्रँड इज ब्रँड। तर आमची शॉपिंग झालेली आहे। दादांनी बरीचशी खरेदी करून दिलेली आहे दाबून। फक्त अंडरपॅन्टच नाही तर बाकीचं पण आम्ही घेतलेलं आहे। म्हणजे अशी काही अडचण नाही की आम्ही फक्त तेवढंच घेतलेलं आहे। तर आता कुठून बाहेर जायचं आणि आम्ही डायरेक्ट गेटवरच आलो। इथंच शिरलो, इथून शॉपिंग केली, इथूनच बाहेर निघलेलो आहे। आता विमानतळावर भेटू। आता आपण एअरपोर्टवर भेटू। धन्यवाद। बॅग घेतली आहे आणि मी चाललो आहे हॉटेलवर। आपल्याला रूम भेटलेली आहे। आपली रूम पाहू। ओ माय गॉड, ओ हो मस्त। हे आपली रूम आहे, तुम्ही पाहू शकता। नादखुळा। हा काय इंग्लिश मध्ये नको बोलू, मराठीत बोल प्लीज। इथं बसायला आहे। आपण बाहेरचा व्ह्यू पाहू प्लीज। ढंटाडा, हे असं बाहेर कोणी देवनांग्या पुंग्या। ओ माय गॉड। तर मित्रांनो नक्की या। तर आता इथं रात्रीचे 11-12 वाजलेले आहेत। म्हणजे आपल्या महाराष्ट्रात म्हणजे भारतात किती वाजले असतील? 10:30 आहे ना, 10:30-11। हा 1.5 तासांनी पुढे। तर काहींना वाटत असेल की बाबा थायलंडमध्ये गेल्यावर नॉन व्हेज भेटतं, व्हेज भेटतं की नाही। पण थायलंडमध्ये सगळ्यात जास्त हॉटेल पण आपलेच आहेत। सगळे व्हेजवाले, नॉन व्हेजवाले, पंजाबी हॉटेल, मराठी हॉटेल एवढे बघितले। मला टेन्शन आलं की इथं गेलो मी खाणार काय, पण तिथं एवढं बघितलं सगळं व्हेजच आहे। तर टेन्शन घेऊ नका। जर कोणी येत असेल तर नक्की या। मजा नहीं आ रहा है। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। आणि गुड मॉर्निंग। चला फिरायला। तुम्ही पाहू शकता नाश्ता करायला आलोय। ब्रेड आहे। अरे वा, हे घेऊ एक, ह्याला पण एक घेऊया। हे काय, ओ माय गॉड, येतं नकोच। ओ दिस वन।
तर आज दुसरा दिवस आहे आणि मी पटायामध्ये आहे आणि इथं राईड चालू आहे. 2,500ला राईट आहे. इथले 2,500 पाच म्हणजे आपले 7,000 ना आपले 5,000 7,000 होते आपले. तर नक्की करा हे अशा पद्धती. मी आताच वर जाऊन आलोय पण मला व्हिडिओ काढाय कोण नव्हतं. वॉट अ बीच. माझी इंग्लिश संपली नाही तर मी ह्याच्या पुढे बी या बीचची तारीफ इंग्लिश मध्ये केली असती. आता सध्या अजून पण पटायामध्ये आहे पण ह्याचं नाव काय मला नाही माहिती. पण भारी आता इथं काहीतरी राईड्स आहेत ते देणार इथं. ओके आताच बोट मधून उतरलोय. तो लग्न नसन झालं तरी या लग्न झालं असलं तरी या आनंद दोन्हीत पण आहे. खरा आनंद येणे ते नक्की या ट्रॅव्हल केलं पाहिजे. मी का सांगतोय कारण मी पहिल्यांदा करतोय. खरं सांगायचं झालं तर मी पण नव्हतो आलो पण पहिल्यांदा आलोय. खूप मजा येते. नक्की या. This guy is speaking Marathi. Few words in Marathi. थायलंड मध्ये या फिरायला. तुम्ही म्हणता की हा माणूस इतकी चांगली मराठी कसं काय बोलू शकतो कारण हा माणूस मराठी आहे. भांगार मारली. मला असं वाटतं की मी त्याला पैसे द्यायचे होते त्याने मला द्यायला पाहिजे होते. पाडलं तर पाडलं वरून पाण्यात. तर इथलं सगळं झालेलं आहे. तर आता आम्ही निघालोय कुठे पटाया. तर पटाया नाही तर नाही पटाया. तर मी रेडी झालेलो आहे आणि आपण सध्या पटायामध्ये येतं आणि आता इथले 7:30 वाजलेले आहेत. तर आता आपण पटायामध्ये जाऊन इथल्या मार्केटमध्ये आपण थोडीशी शॉपिंग करणार आहे. तर चला शॉपिंग करायला. धन्यवाद. तर थायलंडमध्ये हे खूप फेमस आहे 7-11. तिथं आलोय. आपण शॉपिंग करूयात. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आत्ताच उठलोय आणि आता मी चाललोय गार्डनला जिथं हत्ती वगैरे असतात. ओरिजिनल नाही जे गार्डनचे असे झाडाचे बनवलेले असतात तिथं चाललोय. तर तिथं भेटूया.